पूर्ण या ठिकाणी दौलत हरिदास भाऊ सोळंके या ठिकाणी घोषणाच बसली आहे. त्यांची प्रामुख्याने मागणी अशी आहे की लाईटचा जो सततचा आणि नेहमीचा लपंडाव आहे ते कुठेतरी लपंडाव कमी होऊन आम्हाला सुरळीत वीज पुरवठा या ठिकाणी मिळावा, आमच्या शेतीच्या पिकाला, आमच्या जनावराला गुराढोरांना पाण्याची पिण्याची सोय व्हावी. माणसाला सुद्धा पाणी या ठिकाणी उपोषण आज सकाळपासून धरलेलं आहे, रितसर पत्तीने धरलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन दिले आहे. मला सांगा, हा जो लपंडाव चालू आहे विद्युत महामंडळाचा, या लपंडावातून आपल्याला कुठल्या कुठल्या समस्या अशा समस्या म्हणजे जे साहेब कोणत्या समस्या नाहीत त्या सांगताच येणार नाहीत. समस्या म्हणजे एक तर पाणी प्यायला नाही, 8-8 दिवस पाणी सुटत नाही. पाणी सुटलं तर त्यातून ते डायरेक्ट मोटर चालू असती, त्यातून 10 ट्रिप मारते ते 2 तासात लाईट. तर जनावरांची सोय नाही, पाणी नाही, कोणतं शेतात जावं तर जनावराला पाणी नाही, घरी पाणी नाही, कोणत्याही म्हणजे गल्लीत पूर्ण पाणी कुठंच नाही. एक 8 आणि 10 दिवसाला पाणी प्यायला म्हणजे कसं प्रश्न निभायचा आमचा. बरं, हा झाला 3 फेजच्या कार्यकाळातील लपंडाव. पण सहसा संध्याकाळी जी लाईट असते ती गावाला सिंगल फेजद्वारे असते. मग या सिंगल फेजद्वारे जी लाईट येते, सिंगल फेज बी लाईट बिलकुल चालत नाही. सिंगल फेज बी लाईट चालत नाही, काय नाही. एक 10 मिनिटातच ट्रिप मारते. 10 मिनिटात संध्याकाळी आता गरमी होईल, मच्छर चावायला लागले तर लेकरं बाळ घेऊन वर गच्चीवर कुठं पत्रावर जाऊन झोपतात, तर खाली चोऱ्या व्हायला. तर काय करायचं आहे? संसार कोणता आमचा? पूर्ण 100% शेतीवर गाव आहे. एकही जोडधंदा नाही आमच्या गावात. जे शेतात पिकवायचं तेच खायचं, दुसरं काहीच नाही. शासनाने ह्याची दखल घ्यायला पाहिजे. कुठंतरी अधिकाऱ्यांनीच तेवढं ओढीची उत्तर देत, अक्षरशः म्हणजे लोकप्रतिनिधीला सुद्धा याचं निवेदन दिलेलं आहे. हो, आमदार साहेबाला पण आम्ही निवेदन दिलं. लोकप्रतिनिधीला सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आपण पाहिलं देवठाणा या गावी फक्त शेतीच्या पिकासाठीचाच पाण्याचा वीजचा लपंडाव नसून जो गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठेतरी मच्छरचं प्रमाण जास्त असतं, अशा ठिकाणी माणसांना कुठेतरी शांतीची झोप शेतकऱ्यांना यावी म्हणून जो लाईट संध्याकाळी असतो सिंगल फेजचा, तो या ठिकाणी अखंडितपणे चालत नाही. कुठेतरी खंड सारखं पडतं आणि कुठेतरी त्या खंडत्वाच्या ह्याच्यामध्ये कुठल्या आपल्या छटावर वगैरे झोपायला जावं तर खाली चोऱ्याचं प्रमाण वाढले, असं या ठिकाणी या गावकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे. आपण पाहतात वावर न्यूज. धन्यवाद.